शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं सदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तनुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान परमात्म्यांना वंदन, प्रभू रामचंद्रांना वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन। आज आपण बुधकौशिक ऋषींचे श्रीराम कसे आहेत ते पाहणार आहोत। म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू श्री रामचंद्र हे भारतवर्षाचं श्रद्धेय दैवत आहे। श्री विष्णूंच्या 10 अवतारांच्या पैकी हा 7वा अवतार आणि संपूर्ण भारताचे आदर्श असे आहेत। राम म्हणजे रमणे, आनंद येणे। रम या धातूचा रमते मना अस्मिन, तो राम। जिथे मन रमतं, ज्याच्या काही मन एकरूप होतं, तो राम। म्हणून मराठीत राम शब्दाचा अर्थ असं झालेला आहे की त्याच्यात काही राम आहे, राम नाही। त्यांनी राम म्हटला, एकमेकांना अभिवादन करताना राम राम म्हणतात। तो जो र शब्द आहे ना, तो र म्हणजे राममधला र म्हणजे रवीची, सूर्याची तेजस्विता, आणि म म्हणजे अग्नीचा जळाळ, आणि म म्हणजे चंद्राची शीतलता, असा तो राम शब्द आहे। म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांना एकदा तरी काशीला जावं असं वाटतं, कारण तिथे साक्षात भगवान शंकर राम नामाचा उपदेश करत असतात की ज्याच्यामुळे जीवाला अंतकाळी मुक्ती मिळत असते। आपल्याला ते 3 लोकांची भांडणं झाली, राम कोणाचा, याच्यावरनं ती कथा माहीत असेल की रामकथा कोणाची। देवांना वाटला आपलीच, दानवांना वाटला आपलीच, मानवांना वाटला आपलीच। देव म्हणाले तो विष्णूचाच अवतार आहे, त्यामुळे राम आमचाच आहे। माणसं म्हणाले नाही, राम स्वतः म्हणतात आत्मानं मानुषम मन्ये, म्हणजे ते माणसांचेच आहे। दानव म्हणाले आम्ही नसतो तर आमचं झालीच नसते, राक्षस नसते तर। अशा तिघांची भांडणं झालेली असताना शंकरांच्याकडे गेलं ते वाद सगळा, आणि मग ते शतकोटी श्लोक आहेत रामायणाचे, ते त्यांनी त्या तिघांना आधी 33 कोटी वाटले, मग 1 कोटी उरले, मग त्यातले 33 लाख वाटून झाले, 1 लाख उरले, त्यातले 33 हजार वाटून झाले, मग 1000 उरले, त्यातले 333 प्रत्येकाला दिले, मग 1 श्लोक उरला, त्याचे 4 चरण, ते 3 तिघांना दिले, 1 चरण उरला फक्त अनुष्टुभाचा 8 अक्षरांचा। त्या तिघांना त्यांनी 2-2 अक्षरं दिली, फक्त ते म्हणाले मला यातली फक्त 2 अक्षरं पाहिजेत, उरलेली ती म्हणजे राम। आणि ती राम त्यांनी स्वतःच्या मुखात, कंठात अखंड धारण केलेली होती। अशा या प्रभू रामचंद्रांची कथा भारतातल्या सर्व भाषात सांगितलेली गेलेली आहे। संस्कृतमध्ये आहेत, हिंदीत आहेत, मराठीत आहेत, बंगाली आहेत, तमिळ, तेलुगू, उडिया सगळ्या भाषात रामकथा आणि रामायण सांगितलं गेलेलं आहे। म्हणजे वाल्मिकी रामायण आहे, तुलसीदासकृत रामचरितमानस आहे, आर्ष रामायण, अद्भुत रामायण, सर्वात रामायण, भृशुंडी रामायण, मंत्र रामायण, अध्यात्म रामायण, आनंद रामायण, असे कितीतरी रामायण आहेत। रामकथेवर आधारित नाटकं आहेत, स्तोत्र आहेत। पण आपल्या सगळ्यांना या प्रभू श्रीरामचंद्रांची, या परमदैवताची ओळख कोणामुळे होते? लहानपणापासून, अगदी बालवयापासून आपल्याला ओळख करून जाते ती, की आपल्यालाही रामायण माहीत नसतात, तर आपल्याला ती ओळख होते ती बुधकौशिक ऋषींनी लिहिलेल्या रामरक्षेमुळे आपली ती ओळख झालेली असते रामचंद्रांची। कारण या स्तोत्रात केवळ 38 श्लोकात श्रीरामांची सगळी वैशिष्ट्य बुधकौशिक ऋषींनी स्पष्ट केली आहेत, आणि अतिशय पाठांतर सुलभ असं आहे। आणि तिन्हीच आणलेला देवापाशी दिवा लावल्यावर घरातल्या प्रौढांच्याकडून ते नेहमी म्हटलं जातं, आणि मग बाळपणी श्रवणशक्ती आणि स्मरणशक्ती दोन्ही तीव्र असल्यामुळे ते बालकांचं ते आपोआप पाठ होतं। म्हणजे आजपर्यंत तरी ते पिढ्यानपिढ्या असं चालत आलेलं आहे आपल्या घरात। तो एक शांतीप्रद मंत्र आहे, आणि हे स्तोत्र आनंद रामायणाच्या जन्मकांडात आलेलं आहे। रामायणाचं किंवा रामकथेचं संक्षिप्त रूप म्हणजे ही रामरक्षा आहे। म्हणजे मानसे वाचिकम पापम कर्मणा समुपार्जितम श्रीरामस्मरणेन तत्क्षणात नश्यते ध्रुवम, असं याची ख्याती आहे की सगळी, असं सनतकुमारांनी म्हटलेलं आहे की या
रामरक्षेच्या यांनी सगळ्या तऱ्हेची पापं नाहीशी होतात. असा हा राममंत्र बीज मंत्र असा आहे. र हे अक्षर उच्चारलं की देहारूपी द्वार उघडलं जातं देहाचं द्वार आणि सगळी पापं बाहेर पडतात. आणि म्हटलं की तोंड मिटतं आणि मग ती पापं परत आत येऊ शकत नाही. आता हे बुधकौशिक ऋषी कोण होते? हे बुधकौशिक ऋषी. कौशिक म्हणजे पुशिकाच्या कुळातला. पुशिक म्हणजे विश्वामित्र, म्हणजे विश्वामित्रांच्या कुळातले हे ऋषी होते. आणि बुध म्हणजे अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे होते, बुद्धिमान होते. असे हे बुधकौशिक ऋषी होते. आणि त्या बुधकौशिक ऋषींनी या स्तोत्रात जे तांत्रिक भाग आहेत ते म्हणजे पहिला मंत्र काय आहे, मंत्राची देवता काय आहे, मंत्राचा छंद काय आहे, शक्ती काय आहे, किलक काय आहे ते सांगितलेलं आहे. नंतर आपल्या पुढे आलंबन म्हणून जी ध्यानमूर्ती असते रामाची, ध्यायेत अजानुभाऊपासून, ती मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. मग प्रास्ताविक आहे. मग 5.5 श्लोकांचं शिरोमे राघव अप्पापासून त्याला आहे, त्याला रामरक्षा कवच असं म्हणतात. मग फलश्रुती आहे, परत एकदा रामस्तुती आहे, मारुती स्तुती आहे, वाल्मिकी स्तुती आहे, परत एकदा ध्यान आहे शेवटी केलेलं आणि समारोप आहे. अशा या स्तोत्रात वाल्मिकी ऋषींनी या सगळ्या भागात म्हणजे ध्यान, आलंबन, कवच, फलश्रुती आणि रामस्तुती या सगळ्या ह्याच्यात रामाबद्दल अनेक तऱ्हांची विशेषणं वापरलेली आहेत. तर तऱ्हांनी रामाचं वर्णन, व्यक्तिमत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यात आधी रामांचं कुळ कुठचं होतं त्याच्यावरनं विशेषण आहेत. मग त्यांचे नातेसंबंधांच्यावरनं विशेषण आहेत. मग श्रीरामांची देहसंपदा कशी होती त्याचं वर्णन करणारी आहे. त्यांची वेशभूषा कशी होती, त्यांची गुणवैशिष्ट्य काय होती आणि त्यांची संहारकर्ता आणि रक्षणकर्ता ही 2 रूप, या सगळ्या गोष्टी बुधकौशिक ऋषींनी अगदी बारकाईने उलगडून दाखवलेल्या आहेत. तर त्यातली पहिली म्हणजे कुलवाचक विशेषणं. रामासाठी वापरलेली कुलवाचक विशेषणं म्हणजे राघव, रघुवीर, रघुवंशनाथ, रघुत्तम, रघुकुलतिलक, ही जी सगळी रघुवर्ण आलेली नावं आहेत ती रामाच्या कुळाबद्दल सांगणारी आहेत. कोण होतं तर सूर्य, मनु, ककुस्थ, इक्ष्वाकू, विवस्वान, सगर, हे जे सगळं कुळ होतं त्याच्यातच रघु हा पराक्रमी एक राजा होऊन गेला. आणि त्या रघुची परंपरा चालवणारे म्हणून ते राघव आहेत. त्यांना रघुवंशनाथ म्हटलेलं आहे, रघुकुल तिलक म्हटलेलं आहे. कारण रघुकुळात होऊन गेलेल्या सगळ्या राजांचे सगळे आदर्श गुण रामांच्या ठायी एकवटलेले होते. आणि रघ हा जो धातू आहे तो गतिवाचक आहे. तो गतिवाचक आहे म्हणजे शत्रूची फळी फोडून पार जाणारा, शत्रूला नेस्तनाबूत करणारा असा तो गमनार्थ असा शब्द आहे. आणि ती गती फक्त शारीरिक नाही आहे तर मानसिकही आहे. म्हणून राघव या नावानं गती आणि मती म्हणजे वीरता आणि बुद्धी दोन्ही त्याच्यात सांगितलेली आहे. म्हणजे वरतंतू ऋषींचा आपल्याला माहिती आहे, पौत्र त्याला मदत करण्यासाठी त्या रघुनी कुबेरावर स्वारी त्याचं ठरवलं. म्हणजे त्यांनी पराक्रमाबरोबरच विद्येलाही उत्तेजन देणारा असा तो राजा होता, असा तो रघुराजा होता. आणि त्याचा वंशज, त्याचा सर्वश्रेष्ठ वंशज म्हणून राघव, रघुवर, रघुत्तम आणि रघुकुलतिलक. दुसरं वंशावरून त्याला मिळालेलं नाव म्हणजे काकुस्थ. काकुस्थ पुरुष पूर्ण आपण म्हणतो. काकुस्थ म्हणजे कोण तर सूर्यवंशात त्या वंशात पुरंजय नावाचा एक राजा होता. त्याला एकदा इंद्राने आपल्या मदतीला बोलवलं, राक्षसांचा नाश करण्याकरता बोलवलं. तेव्हा इंद्राने स्वतः बैलाचं रूप घेतलं आणि ककुत म्हणजे त्याचं वशिंड, त्या वशिंडावर तो पुरंजय राजा बसला आणि त्याने रणांगणात जाऊन तो पराक्रमाने राक्षसांचा संहार केला. मग तो ककुत वर बसलेला म्हणून तो ककुस्थ झाला. आणि ककुस्थच्या वंशातले श्रीराम म्हणून ते काकुस्थ झाले. म्हणजे काकुस्थ हे नाव सुद्धा राघवासारखं ते त्यांच्या कुलावरनंच मिळालेलं आहे. मग त्यांना नातेसंबंधावरनं अनेक विशेषणं याने दिलेली आहेत. तर पहिलं म्हणजे दशरथात्मक, दाशरथी, दशरथ तनय, ही जी 3 नावं रामरक्षेत आलेली आहेत ती पित्याचा निर्देश करणारी आहे. त्यांना 4 पुत्र होते दशरथांना, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण 4 पुत्र असले तरी श्रीराम हे वयाने ज्येष्ठ होते, कर्तृत्वाने श्रेष्ठ होते. म्हणून दाशरथी असं फक्त त्यांना एकट्यानंच म्हटलं जातं.
इथे दाशरथी होते. आत्मा वै पुत्र नामाने, म्हणजे पुत्राच्या रूपाने मनुष्य परत जन्माला येत असतो आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ पुत्र तो रूपाने पिताच जन्मत असतो असं म्हणतात. आणि जेव्हा दोन माणसांची नावं सारखी असतात तेव्हा त्याला पित्याच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जमदग्नी पण परशुरामच, परशुराम हे रामच, हे पण रामच. मग परशुरामांना म्हटलं जातं जामदग्न्य परशुराम आणि हे दाशरथी राम, असं म्हणजे पित्याच्या नावावरनं मुलाला ओळखलं जातं. आणि तो दशरथ कसा होता तर 10 इंद्रिय त्याच्या नियंत्रणाखाली होती अशा दशरथाचा पुत्र तो दाशरथी, तोच दशरथात्मज. मग नातेसंबंधावरून मिळालेलं पुढचं नाव म्हणजे कौसल्येय, कौसल्याचा पुत्र म्हणून कौसल्येय. आता कौसल्या म्हणजे काय तर कुशलता. मग कुशलता असा अर्थ काय तर कुश नावाचं जे दर्भ किंवा गवत असतं ते टोचणारं असतं, त्याची टोकं हाताला लागू न देता ते खुडता येणं, खुडता येण्याचं कौशल्य म्हणजे कुशलता. आणि मग ती कुशलता जिच्या अंगी आहे ती म्हणजे कौशल्या. म्हणजे टोचणाऱ्या वस्तू काय मानवी जीवनात तर विषय आणि विकार, त्या आयुष्याला टोचू न देता ते बाजूला सारून जी आपली कर्म करू शकते ती कौसल्या, आणि तिचा पुत्र तो कौसल्येय. असं एक नातेसंबंधावरनं मिळालेलं नाव आहे. नातेसंबंधावरनं मिळालेलं पुढचं नाव म्हणजे सौमित्री वत्सला. सुमित्रा हा अपत्यम पुमान, म्हणजे सुमित्रेचा मुलगा तो सौमित्र, आणि त्या सौमित्रीवर प्रेम करणारा, लक्ष्मणावर प्रेम करणारा, म्हणजे तोही सुमित्रा म्हणजे चांगली मैत्री, जे सौमित्र म्हणजे सुद्धा चांगलाच मित्र. आणि या लक्ष्मणाचा ओढा बालपणापासूनच श्रीरामांच्याकडे होता आणि श्रीरामांनाही लक्ष्मणाविषयी अपार वात्सल्य होतं, म्हणून ते सौमित्री वत्सला. म्हणजे विश्वामित्रांच्याकडून मिळालेलं सगळं ज्ञान श्रीरामांनी लक्ष्मणाला दिलं होतं. लक्ष्मणाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुद्धा त्यांनी श्रीरामांनीच सांगितलेला होता आणि श्रीरामांनी सद्गुरू भावाने त्यांना सगळ्या तत्त्वज्ञानाचा उपदेश केला होता. म्हणून श्रीराम हे सौमित्री वत्सल, आणि या नावावरनं त्यांना लक्ष्मणावरून दुसरं नाव दिलं गेलं आहे ते लक्ष्मणानुचर, असं रामरक्षात एक नाव आहे. लक्ष्मणानुचर म्हणजे लक्ष्मण ज्याला अनुसरतो तो लक्ष्मणानुचर. पुढचं नातेसंबंधावरनं नाव म्हणजे भरतवंदिता. भरतवंदिता आणि भरताग्रज अशी दोन नावं आहेत. म्हणजे भरतवंदिता म्हणजे भरताकडून ज्यांना नित्य वंदन केलं जातं तो भरतवंदिता. खरं तर श्रीरामांचा ते सावत्र भाऊ होते, पण त्यांच्या मनात श्रीरामांच्याबद्दल कधीही कसलीही कटुभावना नव्हती, तर फक्त अथांग प्रेम होता, आदर होतं. त्याला स्वतःच्या आईच्या राज्यलोभाची खंत वाटत होती. म्हणून तो जेव्हा अयोध्येला परत या असा आग्रह करायला श्रीरामांचा मन वळवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मग श्रीरामाने समजूत धरून आपल्या पादुका दिल्या, तेव्हा त्या पादुका त्यांनी सिंहासनावर ठेवून अयोध्येबाहेर नंदीग्रामला व्रतस्थ अवस्थेत राहून राज्यकारभार केलेला असा हा भरत वियोगी भक्तीचं प्रतीक समजला जातो आणि त्याच्याकडून वंदन केले गेलेले असे ते भरतवंदिता राम. आणखी नातेसंबंधावरनं म्हणजे सीतापती आणि जानकी वल्लभ ही दोन नावं रामरक्षात आलेली आहेत. श्रीराम जनकपुत्री सीतेचे पती, एकपत्नी व्रताचं पालन करणारे होते. रावणाच्या बंदिवासातून तिला सोडवून आणून आपलं पतिकर्तव्य पूर्ण करणारे असे होते. म्हणून बुधकौशिकन्य ऋषींनी सुरुवातीच्या आलंबनाच्या ध्यानाच्या श्लोकात श्रीरामांचा उल्लेख असा केलेला आहे, वामांकारूढ सीता मुखकल कमल मिलल लोचनम. म्हणजे काय तर ज्यांच्या वामांकारूढ म्हणजे ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे आणि तिच्या मुखाकडे मुखकमल मिलल ज्यांचे नेत्र लागलेले आहेत ते श्रीराम. म्हणजे ती मांडीवर बसले आणि यांचे नेत्र तिच्याकडे लागलेले आहेत. म्हणजे हे पती पत्नींच्या विशुद्ध आणि अतूट प्रेमाचं निदर्शक असं हे वामांकारूढ सीता मुखकमल मिलल हे जे एवढं नाव आहे ते त्याच्यासाठी आलेलं आहे. आता त्यांना काही नावं गुरूंच्या वरनं बुधकौशिक ऋषींनी उपयोजलेली आहेत. एक म्हणजे विश्वामित्र प्रिया. विश्वामित्र ऋषींनी रामाला सर्व तऱ्हेचं व्यावहारिक ज्ञान दिलेलं होतं. म्हणजे जेव्हा ते निघाले त्यांच्याबरोबर यज्ञरक्षणासाठी तेव्हा तिकडे पोचेपर्यंत त्यांनी इतिहास, भूगोल, अनेक तऱ्हेच्या विद्या, शस्त्र, अस्त्र या सगळ्यांचं ज्ञान श्रीरामांना विश्वामित्रांनी दिलं होतं आणि श्रीरामांनीही ते अत्यंत विनम्रपणाने
एकाग्रपणाने ग्रहण केलं होतं. त्यामुळे ते विश्वामित्रांना अत्यंत प्रिय झाले होते. म्हणून विश्वामित्र प्रिया हे नाव श्रीरामांना दिलेलं आहे बुधघोषिक ऋषींनी. पुढचं एक गुरुसंबंधीचं नाव म्हणजे जामजज्ञदित. हे ते परशुराम होते, ते पण त्यांना ऋषी गुरुतुल्य असे ऋषी होते श्रीरामांसाठी. आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने त्या जमदग्नीचा पुत्र म्हणजे जामदग्नी म्हणजेच परशुराम त्याचं मन जिंकलं होतं. म्हणजे ते 6वा अवतार होते, श्रीराम 7वा अवतार होते. त्या 6व्या अवताराचं मन या 7व्या अवताराने जिंकलं होतं. म्हणून ते जामदग्नी त्यांचं हृदय जिंकणारे असे ते होते. ही झाली गुरूंच्या संबंधीची नावं. मग अनुयाया संबंधींची पण विशेषणं श्रीरामानं दिलेली आहेत. एक आहे सुग्रीवेश. सुग्रीवेश म्हणजे कोणतं? सूर्यपुत्र जो सुग्रीव, त्याने श्रीरामांशी हनुमंतांच्या मध्यस्थीने मैत्रीचा करार केला होता. आणि श्रीरामांनी वालीवध करून सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं. म्हणून ते सुग्रीवाचे ईश झालेले होते, सुग्रीवाचे स्वामी झालेले होते. पुढचं नाव असंच अनुयाया संबंधीचं म्हणजे हनुमत प्रभू. आता सुग्रीवाचा प्रधान सेवक म्हणजे हनुमान. सुग्रीव जर त्यांचा सुग्रीवाचे जे ईश झाले ते, त्याबरोबर त्या आपोआप हनुमंतांचेही ईश झाले. आणि श्रीराम भक्ती कलियुगापर्यंत पोहोचवण्याचं काम हनुमंतांनी केलेले आहे. कारण ते चिरंजीव आहेत, दास्य भक्तीचे प्रतीक आहेत. अशा त्या हनुमंतांचे प्रभू म्हणून ते हनुमत प्रभू असं त्यांचं नाव आहे. अनुयाया संबंधींचं आणखीन एक नाव म्हणजे जांबवदाश्रया. हा जांबुवंत कोण होता? तो ब्रह्मदेवाचा मुलगा होता. त्यांचे आश्रयस्थान म्हणजे कोण? जांबवंतांचं आश्रयस्थान श्रीराम झालेले होते. कारण तोही त्या सेनेबरोबर आलेला होता. आणि त्यांचे महत्त्वाचं काम म्हणजे हनुमंतांना त्यांनी शक्तीची आठवण करून दिली होती जांबवंताने. रामायणाची महत्त्वाची भूमिका जांबवंतांनी पार पाडली होती आणि ते रामाच्या चरणी लीन झाले होते, जांबवंतांचे आश्रयस्थान असलेले श्रीराम. पुढचं नाव आहे बिभीषण श्रीधर. बिभीषण रावणाचा भाऊ होता. तो असत पक्ष सोडून सत्पक्षाकडे आला होता. तेव्हा श्रीरामांनी त्यांचा स्वीकार केला होता. आणि युद्ध संपल्यावर त्यांनी आपली राज्य लक्ष्मी जी होती ती त्यांच्या स्वाधीन केलेली होती, बिभीषणाच्या स्वाधीन केली होती. म्हणून बिभीषणाला राज्यलक्ष्मी देणारे म्हणून ते बिभीषण श्रीधर असे श्रीराम. ही सगळी त्यांच्या अनुयाया संबंधींची नावं झाल्यावर आता देहवर्णन करणारी अशी अनेक नावं आपल्याला बुधघोषिक ऋषींनी दिलेली दिसतात. पहिलं नाव आहे हाताचं वर्णन करणारं आजानुबाहू. हे त्यांना नाव दिलेले. आजानुबाहू जे ध्यानासाठी आलंबन सुरुवातीला सांगितलेलं आहे श्रीरामांचं, त्याच्यात ध्यायेत आजानुबाहू. ते आजानुबाहू होते. मग त्यांचे हात गुडघ्यापर्यंत येणारे असे लांब होते. आणि त्याच्यामुळे अशी ज्या व्यक्ती असतात त्यांना बाणाची प्रत्यंचा जी असते ती आकरणं म्हणजे कानापर्यंत मागे ओढण्यासाठी जास्त अंतर मिळतं. आणि मग त्यांनी सोडलेला बाण खूप लांबवर जाऊ शकतो. म्हणजे श्रीरामाने जेव्हा आपल्या बाणाची शक्ती सुग्रीवाला पटवण्यासाठी जो बाण सोडला होता तो 7 तालवृक्ष भेदून पलीकडे जाऊन पडला होता. इतकी त्या आजानुभाऊमध्ये त्यांच्या ताकद होती. म्हणून ते आजानुभाऊ असे होते. आणि आपल्याला माहिती अक्कलकोटचे स्वामी अर्जुन अशा सगळ्या विभूती आहेत त्या आजानुभाऊ. आता डोळ्यांचं वर्णन करतानाही बुधघोषिक ऋषींनी त्यांना अनेक विशेषणांनी गौरवलेले आहे. त्यांचे डोळे बुधघोषिक ऋषी म्हणतात ते राजीव लोचन नाव दिलेलं आहे, राजीव नेत्र म्हटलेलं आहे, पद्माक्ष म्हटलेलं आहे, पुंडरीक विशालाक्षी असं रामानं म्हटलेलं आहे. आणि नवकमल दिल स्पर्धी नेत्रम असे ते होते. अशी अनेक विशेषणं लागलेली आहेत. श्रीराम राजीव नेत्र आहेत. मग त्यांचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आणि विशाल आहेत. विशाल आहेत म्हणजे काय? तर त्यांच्या नजरेतून लहानसं पापपुण्य सुद्धा सुटत नाही असे ते विशाल आहेत. म्हणजे खारीने केलेलं छोटंसं काम सुद्धा त्यांच्या नजरेतनं सुटलं नव्हतं. आणि त्यांचे डोळे नवकमला दलाशी म्हणजे ताज्या नुकत्याच उमळलेल्या कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करणारे असे अत्यंत सुंदर असे. आता श्रीरामांच्या रंगाचं वर्णन करताना बुधघोषिक ऋषींनी
अनेक त्यांना परत नावं दिलेली आहेत. नीलोत्पल श्याम, दुर्वादल श्याम, श्यामल आणि नीरदाभ एवढी नावं सगळी त्यांच्या वर्णावरनं दिलेली आहेत. नीलोत्पल म्हणजे नील कमलाप्रमाणे ते श्यामल आहेत आणि ते नीरदाभ आहे. नीरदाभ म्हणजे काय? नीर म्हणजे पाणी, नीर द म्हणजे पाणी देणारा ड, पावसाळ्यातला ड, आणि आभ म्हणजे त्याच्याप्रमाणे शोभा असलेली. आता पावसाळ्यात पाण्याने भरलेलं ड एक औदार्याचं, संपन्नतेचं, सगळ्या देशात सुपीकता आणण्याचं असं म्हणजे प्रतीक समजलं जातं. म्हणजे ग्रीष्माने जेव्हा धरती अगदी संतप्त झालेली असते तेव्हा त्याला शांतवणारा, सत्य श्यामल करणारा असा तो नीरद असतो, पाण्याने भरलेला ढग असतो आणि त्याची शोभा काही अगदी वेगळीच असते. तसे श्रीराम श्यामल वर्णाचे, त्यांची अंगकांती तशी आहे, निळसरपणापणे झुकणारा आहे आणि हा सगळा आध्यात्मिक सधन्वतेचा असा हा वर्ण आहे. कारण पर्जन्याबद्दल ब्रह्मसूत्रात म्हटलंय, ईश्वरस्तु पर्जन्यवत दृष्टव्या, म्हणजे ईश्वर आणि पाऊस हे एकाच प्रकारचे आहेत की ते देतात, भरभरून देतात. तसा त्यांचा वर्ण म्हणून त्यांना नीरदाभ असं म्हटलेलं आहे. नीरदाभ आहेत ते, श्यामल आहेत, हे रंगांचं वर्णन करणारे विशेषण आहे. मग मुखाचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषी काय म्हणतात, तर श्रीराम हे तरुण आहेत, रूप संपन्न आहेत, सुकुमार आहेत, महाबली आहेत, धीर गंभीर आहेत आणि प्रसन्न अशा मुखाचे आहेत. एवढी सगळी विशेषणं त्यांच्या मुखाकरता बुधकौशिक ऋषींनी वापरलेली आहेत. ते तरुण आहेत म्हणजे काय, ते कायम चिरतरुणच दिसणारे आहेत, रूपवान आहेत, सुकुमार आहेत, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत कोवळीक आहे आणि ती कोवळीक असून सुद्धा त्यांच्या अंगी असलेल्या बळाचं आणि शक्तीचं दर्शन त्यांच्या मुखावर होत आहे म्हणून ते महाबली आहेत. धीरता, गंभीरता, सुंदरता या सगळ्यामुळे त्यांचं मुख सदैव प्रसन्न असं आहे म्हणून त्यांना प्रसन्न हे विशेषण दिलेले आहे त्यांच्या मुखाला. शांत, संयमी, राजयोगी, पाहणाऱ्याला आधार वाटेल अशी त्यांच्या मुखावरची प्रसन्नता आहे. आणि ही प्रभू रामचंद्रांच्या मुखावरची प्रसन्नता त्यांना कधीही सोडून जात नव्हते. म्हणजे आज राज्याभिषेक व्हायच्या दिवशी जेव्हा त्यांनी ऐकलं की आपल्याला राज्याभिषेक न होता आता वनात जायचंय, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता डळली नव्हती. म्हणून वाल्मिकीने इतकं सुंदर एक वाक्य लिहिलं आहे त्याच्याबद्दल, श्रुत्वा न विषीदत राम, म्हणजे ती वनवासाची बातमी ऐकून सुद्धा त्यांच्या मुखावरची प्रसन्नता कधीही ढळली नव्हती. असे श्रीरामांच्या मुखाचं वर्णन केलेलं आहे. असे अयोध्यापती श्रीरामांचं मुखाचं वर्णन करून झाल्यानंतर मुख कसा प्रसन्न आहे, सुकुमार आहे, चिरतरुण आहे, मग त्यांनी त्यांच्या वस्त्रालंकार आणि आभूषण याच्याबद्दलच्या वर्णनासाठी श्रीरामांचं विशेषणं काय वापरलेली आहेत, तर त्यांनी बुधकौशिक ऋषींनी त्यांना पीतम वासो वसानम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे, तर पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे, म्हणजे सोनेरी आहे, जरदारी आहे, ऐश्वर्याचं प्रतीक असं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे. कारण शेवटी वस्त्रावरूनच माणसाची ओळख पडते. दिगंबरम वीक्ष, समुद्राने विष दिलं दिगंबरांना पाहून आणि सोन्याचं वस्त्र नेसलेल्या नारायणाला मात्र आपली कन्या दिली. म्हणजे वस्त्रावरूनच माणसाला त्या महासागराने ठरवलेलं होतं. आणि त्यांचं कसं आहे, अलंकार धारण केलेले आहेत, नाना अलंकार दीप्तम, अनेक तऱ्हेचे अलंकार घातल्यामुळे ते अगदी उजळून निघालेले आहेत. त्या आभूषणाने त्यांचं तेज वृद्धिंगत झालेलं आहे. हे झालं त्यांच्या ते अयोध्यावासी, अयोध्यापती असतानाच्या रामाचं वर्णन. पण वनवासी रामांच्या वस्त्र आणि अलंकारांचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषींनी त्यांच्या वस्त्राचं वर्णन केलंय. क्षीर कृष्णाजिनांबर, क्षीर म्हणजे वल्कल, वल्कल नेसलेले असे राम, आणि कृष्ण अजिन म्हणजे काळ्या हरणाचं कातडं, एवढंच ते परिधान करत होते. वल्कल आणि काळ्या हरणाचं कातडं असे करणार, असं परिधान करणारे राम. आणि मग वनवासात असताना त्यांच्याकडे आभूषणं पण नव्हती. मग त्याचं वर्णन काय केलंय, ददत उरु जटाम, ददत म्हणजे धारण करणारे, उरु म्हणजे मोठे, मोठमोठ्या जटा धारण करणारे असे ते होते. जणू काही त्या जटा हेच त्यांचे त्या वनवासात असताना अलंकार होते. म्हणजे श्रीरामांनी आपल्या मस्तकावर ती मोठ्या जटांची शोभाच धारण केलेली आहे असं बुधकौशिक म्हणतात. कारण प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्या सोडून निघाले,
वनात जाण्यापूर्वी गुहाच्या नगरीच्या बाहेर ते थांबले, तेव्हा त्यांनी स्वतःच केसांना चीक वगैरे लावून त्याच्या अशा जटा धारण केल्या होत्या. म्हणून हे विशेषण ददत मरुजटां मंडलम हे जे आहे ते विशेषण श्रीरामांचं वैराग्याचं भान प्रगट करणारं असं आहे. अलंकारांचं वर्णन करून झाल्यावर बुद्धघोष गुरुजींनी त्यांच्या शस्त्रास्त्र संबंधीचं विशेषणं दिलेली आहेत त्यांना. कारण रामरक्षा ही मुळातच संरक्षणासाठी केलेली प्रार्थना आहे. त्यामुळे विशेषणात त्या शस्त्रास्त्रांचा उल्लेख करायलाच पाहिजे. म्हणून बुद्धघोष गुरुजींनी त्यांना म्हटलंय द्रुतशर धनुषम, म्हणजे ज्यांनी हातात धनुष्य घेतलेले आहे. शिवाय ते कसे सासी तून धरून बाणा, असी म्हणजे तलवार, असी म्हणजे आपण कधी रामाच्या फोटोत तलवार त्यांच्या हातात बघितलेली नाहीये, पण बुद्धघोष ऋषींनी मात्र सासी तूण धनुर्बाण, म्हणजे तेव्हा त्यांच्या हातात कदाचित तलवार असावी. पाठीला तूण म्हणजे भाता आहे, हातात धनुष्य आहे, असे ते सासी तूण धनुर्बाण असे आहेत. भाता धारण केलेला आहे त्यांनी पाठीवर, म्हणजे त्याच्यात बाण आहेत. आणि ते चाप बाण धर आहे, म्हणजे धनुष्य बाण हातात घेतलेले, त्यांचे बाण अमोघ आहेत, वाया न जाणारे आहेत. म्हणून त्यांना आणखीन एक विशेषण दिलं आहे, आतसज्ज धनुषा विसस्पृशा वक्षया शुभनी संग संगीनं, म्हणजे हातात धनुष्यबाण घेतलेले आणि अक्षय बाणांचे भाते ज्यांच्या पाठीला आहेत असे ते नेहमी सगळ्यांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असे आहेत. राम लक्ष्मण दोघांचे एकत्र वर्णन केलं आहे. आणि म्हणून ते तसे माझ्या पुढे चालो असं बुद्धघोष ऋषींनी म्हटलेले आहे. आणखी कुठल्या त्यांच्या शस्त्रास्त्रांचा उल्लेख येतात, सन्नद्ध कवची खडगी. सन्नद्ध म्हणजे काय आहे त्यांच्याजवळ, कशाने ते युक्त आहेत, तर कवच म्हणजे चिलखं त्या अंगावर घातलेलं, आणि हातात खड्ग म्हणजे परत तिथे तलवारीचा उल्लेख आहे की अंगावर चिलखत आहे आणि हातात खड्ग म्हणजे तलवार आहे. असं हे शस्त्रास्त्रांचं वर्णन करून झाल्यानंतर बुद्धघोष ऋषींनी आणखीन जी विशेषण आहे ती गुणवर्णनात्मक विशेषणं श्रीरामांना दिलेली आहे. अनेक गुणांचा उल्लेख त्यांनी परोपरीच्या विशेषणातून केलेला आहे. श्रीरामांचा सगळ्यात गुण महत्त्वाचा म्हणजे करुणा. करुणा हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणून तो स्थायीभाव प्रगट करण्यासाठी बुद्धघोष ऋषींनी त्यांना कारुण्य रूपम, करुणा करंतम असं म्हटलेलं आहे. कारुणार्णव म्हटलेलं आहे आणि दयाळू म्हटलेलं आहे. इतकी सगळी विशेषणं त्यांचा या करुणा हा स्वभाव विशेष प्रगट करण्यात दिलेले. इतकी करुणा की युद्धामध्ये युद्ध समाप्ती झाल्यानंतर रणांगणावर पडलेल्या सर्व मृत राक्षसांना त्यांनी आधी मुक्ती दिलेली आहे. इतकी त्यांच्या मनात शत्रूबद्दल सुद्धा कणाव आहे. ते धार्मिक आहे, धार्मिकम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सनातन धर्माचे पालन करणारे, सत्य संगम म्हणजे सत्यवचनी आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे फलमूलाशिनव आहेत ते दोघं जण. फलमूलाशिनव म्हणजे काय, तर वनवासात असताना केवळ फळं आणि कंदमुळं खाऊन राहणारे आहेत असा स्पष्ट उल्लेख बुद्धघोष ऋषींनी केलेला आहे. म्हणजे ब्रह्मचारी व्रताचं पालन करणारे आहेत, तपश्चर्या करणारे आहेत, ते दांतव आहेत, म्हणजे दमन करणारे आहेत, जितेंद्रिय आहेत. जितेंद्रिय आहेत म्हणूनच फलमूलाशिनव दांतव आहेत ना ते. आणि सर्वांसाठी कसे ते दातारम सर्व संपदा, सर्व तऱ्हांची संपत्ती देणारे. आराम कल्पवृक्षाणा, आराम म्हणजे बाग. कशाची बाग, कल्पवृक्षांची जणू ते बाग आहेत. म्हणजे इच्छिलेलं सगळं काही देणार आहेत. आणि विराम सकलापदान, सकलापदान म्हणजे सकल आपदान, म्हणजे ज्या ज्या येतात आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक सर्व तऱ्हांच्या आपत्तींचं निवारण करणारे, त्यांना विश्राम देणारे, त्या आपत्ती नाहीसे करणारे असे आहेत. आणि ते विद्यानिधी आहेत, म्हणजे सर्व प्रकारच्या विद्या त्यांना अवगत आहे. त्या यज्ञाचं रक्षण केल्यामुळे त्यांचा गुण आहे ते विप्रप्रिय झालेले आहेत, विप्रप्रिय आहेत ते. आणि अशा सर्व गुणांच्यामुळे श्रीराम हे लोकाभिरामम आहेत. अभिरामच त्रिलोकानाम, तिन्ही लोकांच्यात ते अभिराम आहेत. आणि अभिया विषय जे उपसर्ग आहे तो बुद्धघोष ऋषींनी आवडते या अर्थाने मुद्दाम ते वापरलेलं आहे. इथे सर्वांचे आवडते असे ते श्रीराम आहे. आणखीन एक विशेषण श्रीरामांना वापरलं आहे ते म्हणजे सेतुकृत. ते सेतू बांधणार आहे. बुद्धघोष ऋषींनी आपण पुढे नंतर परत बघणार अनेक अर्थांनी त्यांना सेतुकृत म्हटलेलं आहे. वानर सेनेला सागर ओलांडून जायला श्रीलंकेपर्यंत पोहोचण्यासाठी सेतू बांधायचा होता, पण सागर त्याला तयार होईना.
तेव्हा श्रीरामांनी त्या धनुष्यावर बाण चढवून सागराला भय दाखवलं. तेव्हा तो शरण आला आणि सेतू निर्माणाला तयार झाला. म्हणजे सेतू जरी नलनील यांनी केला असला तरी त्याच्या मागची प्रेरक शक्ती प्रभू रामचंद्र हेच होते, म्हणून त्यांना सेतुकृत असं म्हटलेलं आहे. शिवाय त्यांनी अनेक प्रकारचे सेतू बांधले. म्हणजे आधी कोसल ते लंका हा भूभाग त्यांनी पादाक्रांत केला. वानर सैन्य आणि मानव सैन्य दोन्हीचे एकीकरण करून दोन्हीच्या सामंजस्याचा पूल त्यांनी बांधला. वशिष्ठ आणि विश्वामित्र दोन विरोधी व्यक्तिमत्व होती, पण दोघांचंही शिष्यत्व पत्करून त्या दोघांच्यात एक तऱ्हेचा पूल बांधला. असे त्यांच्या अनेक तऱ्हेचे त्यांनी पूल बांधून आणि आणखीन एक पूल बांधला. म्हणजे रावणाला इच्छा होती स्वर्गापर्यंत जायचा पूल बांधण्याची. तो शेवटी प्रभू राम नाम हाच पूल ठरला पृथ्वीवरून स्वर्गात जाण्यासाठी. अशा तऱ्हेने अनेक अर्थाने पूल बांधले, म्हणून त्यांना सेतुकृत असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यांचं पराक्रमाचं वर्णन करणारी विशेषणं वापरताना बुधकौशिक ऋषींनी त्यांना भग्नेश कार्मुका असं म्हटलेलं आहे. कार्मुक म्हणजे धनुष्य, भग्न ईश कार्मुका. ईश कार्मुक म्हणजे शंकराचं शिवधनुष्य ज्यांनी भग्न केलं ते भग्नेश कार्मुका असे आहेत. आणि त्यांचे पराक्रमी श्रीराम असल्यामुळे त्यांची संहार करता आणि रक्षण करता ही दोन्ही कामं त्यांनी यशस्वीपणाने पार पडलेली आहेत. रक्षण करता म्हणजे काय? रक्षण करता ते मखच राहत आहेत. मख म्हणजे यज्ञ, यज्ञाचं रक्षण करणारे. मग त्या रक्षण ते कार्य त्यांनी अगदी बालवयातच पार पडलेले आहेत. आणि ऋषी त्यांचे यज्ञ प्रजाजन या सगळ्यांच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असे ते आहे. मग त्यांना संहार कधी करायला लागला? आधी सुरुवातीला शूर्पणखेचा करायला लागला. त्याच्यानंतर जो जनस्थानात रावणाचा प्रतिनिधी खरं राहत होता त्याचा केला. नाही तर अनेक तऱ्हेचे नक्तचर म्हणून ते नक्तचरांतक आहे. नक्तचर म्हणजे निशाचर. नक्त म्हणजे रात्र, रात्रीच्या वेळेला फिरणारे. ते निशाचर त्यांचा नाश करणारे ते नक्तचरांतक असे. त्या राक्षसांचा वध करून त्यांचे ते कर्दन काळ ठरलेले आणि शेवटी रावणाचा वध करून ते म्हणजे रावणहारी ठरलेले. ते रक्षक कुलविनाशकृत झालेले आहेत. म्हणजे काय? त्यांनी राक्षसी संस्कृतीचं त्यांनी निर्धारण केलेलं आहे, संस्कृतीचं निर्धारण केलेलं आहे. आणि मग त्यांनी आता ते पराक्रमी होते. म्हणजे काय? ते त्यांचं त्याच करता त्यांचा जन्म झालेला होता. म्हणजे अजन्मा स्वलीलेने तिथे रामरूपाने स्वलीलया जगत राहतो. जगाच्या रक्षणाकरता, जगाचं तारण करण्याकरता स्वलीलया ते इथे आविर्भूत झालेले होते. म्हणून त्यांचा संहार करता आणि रक्षण करता या रूपातून त्यांचा, या दोन्ही रूपातून त्यांचा अतुल्य पराक्रम सिद्ध होत असल्यामुळे बुधकौशिक ऋषींनी त्यांना रणकर्कश किंवा रणरंगधीर हे अशी आणखीन दोन नावं दिलेली आहेत. रणकर्कश म्हणजे अगदी पराक्रमाची शर्त करणारा, आणि रणरंगधीर या विशेषणातून बुधकौशिक ऋषींनी श्रीरामांचा आणखीन एक पैलू स्पष्ट केलाय की श्रीराम रणांगणात तर श्रेष्ठ होतेच, पण रंग म्हणजे ज्या सभागृहात जिथे ललित कलांचा आविष्कार घडतो तिथे सुद्धा ते रममाण होणारे होते असं त्यांनी म्हटलंय. आणि युद्ध आणि ललित कला याच्यात रममाण होऊन सुद्धा ते धीर होते, शांत होते, स्थिर होते, म्हणून रणरंग धीरा होते. आणि ते राजेंद्र त्यांना म्हटलेलं आहे शेवटी. म्हणजे पराक्रमी होते. त्यांनी राज्याचा विस्तार केलेला आहे अयोध्या नगरीच्या शेजारी नवीन नवीन राज्य निर्माण करून, म्हणून ते राजेंद्र आहेत. आणि राजमणी म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ते राजे आहे. अशा या श्रीरामांना इतक्या विशेषणांनी त्यांनी गौरवलेले. ते कशा करता? तर जे कवच आहे त्या कवचात त्यांनी या सगळ्या नावांचा अशा तऱ्हेने उपयोग केलेला आहे की त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी ज्या अवयवाचे रक्षण करायचे त्यांचा फार मोठा संबंध आहे. म्हणजे त्यांनी रामरक्षा कवचात जे सुरुवातीला आहे, शिरोमय राघव पातू भालम दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातू विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मुखत्राता मुखम सौमित्रिवत्सला जीवमां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदिता स्कंदौ दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुका करौ सीतापती पातु हृदयं जामजग्निदित मध्यम पातु करुणवंशी नाभिं जांबवदाश्रया सुग्रीवेश कटिक पातु सक्तिनी हनुमत प्रभु ऊरू रघुत्तम पातु रक्षक कुलनाशकृत जानुनी सेतकृत पातु जंगे दशमुखांतका
पादौ विभीषण श्रीद पातुरामो किलंबपूर. हे 5.5 श्लोकांचं जे आहे 7व्याचा उत्तरार्ध ते 12, या सगळ्यात त्यांनी ओळीने शिरापासून सुरुवात करून शिराचं मस्तक कोणी करायचं आहे तर राघवाने, रघुकुळातल्या रामाने करायचं आहे. कपाळाचं रक्षण भरतात्मज रामाने करायचं आहे, हे दशरथात्मज रामाने करायचं आहे. दृश्य डोळ्यांचं रक्षण कौशल्याच्या पुत्राने करायचं आहे. ग्रहण म्हणजे नाकाचं रक्षण मखत्राता असलेल्या रामाने करायचं आहे. मुखाचं रक्षण सौमित्री वत्सल असलेल्या रामाने करायचं आहे. जिव्हेचं रक्षण विद्यादेवी असलेल्या रामाने करायचं आहे. कंठ म्हणजे गळ्याचं रक्षण भरतवंदिता रामाने करायचं आहे. जिव्हेचं रक्षण विद्यानिधी असलेल्या रामाने करायचं आहे. खांद्यांचं रक्षण कंदव दिव्यायुध धारण करणाऱ्या रामाने करायचं आहे. भुजा म्हणजे दंड, त्याचं रक्षण भग्नेश कार्मुका म्हणजे ज्यांनी ईश्वराचं धनुष्य मोडलं त्यांनी करायचं आहे. करांचं रक्षण सीतापती रामाने करायचं आहे. हृदयाचं रक्षण जामजग्नित रामाने करायचं आहे. मध्य म्हणजे मधला भाग पोट, त्याचं रक्षण खरध्वंसी खराला मारणाऱ्या रामाने करायचं आहे. नाभी म्हणजे बेंबी तो जांबवदाश्रया रामाने करायचं आहे. कटीचं रक्षण सुग्रीवेश रामाने करायचं आहे. सक्तीनी म्हणजे मांडी किंवा त्याला जांकड म्हणतात, त्याचं रक्षण हनुमत प्रभूंनी करायचं आहे. उरु मांडे रघुत्तम रक्षक कुलनाश करत, राक्षसांचं कुळाचं राक्षसीपणा नाहीचा करणाऱ्या रामाने करायचं आहे. गुडघ्यांचं रक्षण जाननी सेतुकृत रामाने करायचं आहे. जंघांचं रक्षण दशमुखांतक रामाने करायचं आहे. पायांचं रक्षण विभीषणाला राज्यलक्ष्मी देणाऱ्या रामाने करायचं आहे. आणि मग अखिलम बपूचं रक्षण श्रीरामचंद्राने करायचं आहे. असं डोक्यापासून पायापर्यंत 19 अवयवांचा उल्लेख अगदी बारीक बारीक शोधून असा त्याने केलेला आहे. आता शिरोमय राघव पातू म्हणजे मी मगाशी सांगितलं की रग धातू हा गतिवाचक आणि मतिवाचक आहे. मग डोक्याचं रक्षण करायचं म्हणजे काय तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ज्या मेंदूच्या म्हणजे नियंत्रणाखाली असतात, त्याच्यावर ताबा त्याचा असतो, त्याचं रक्षण करायचंय. म्हणजे फक्त शिरोमय राघव पाहतो म्हणजे दिसतो आपल्याला शिरते नाही, तर आपली सगळी ज्ञानेंद्रिय आणि सगळी कर्मेंद्रिय यांचा जो त्याचा कंट्रोल आहे, त्या मेंदूचं रक्षण श्रीरामांनी करायचंय. म्हणजे मनाची गती असते ती इतकी अनियंत्रित असते, त्या मनाला त्या गतीला राघवाने म्हणजे सांभाळायचंय. आणि मग मनाचं रक्षण करण्याचं काम त्या राघवाकडे दिलंय. कारण रग हा धातू, रग या धातूचा अर्थ, तो अर्थ ध्यानात घेऊनच राघव म्हणजे रघुच्या कुळातला. आणि मग त्यांनी गमनार्थ दर्शक असं जो रग हा धातू आहे, त्यातली वीरता आणि बुद्धी, मतिवाचक आणि गतिवाचक ही नावं त्याच्यात असल्यामुळे त्या गती आणि मतीचं जे उगमस्थान म्हणजे बुद्धी, जो मेंदू, त्या मनाचं डोक्याचं म्हणजे मनबुद्धीचं संरक्षण रामाने करायचं आहे. म्हणून ते शिरोमय राघव पातू असं आहे. शिरोमय राघव पातू म्हणजे माझ्या बुद्धीचं रक्षण करावं म्हणजे तरी काय तर माझी जी बुद्धी आहे ती परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, असे प्रयत्न त्या बुद्धीने करावेत. हे बुद्धीचं रक्षण करणं आहे. म्हणजे तुमची व्यवहारातली बुद्धी वेगळी आणि तुम्हाला परमात्म्याकडे वाटचाल करण्याची बुद्धी व्हावी, हे बुद्धीचं रक्षण खरं करणं आहे. म्हणून शिरोमय राघव पाहतो. आणि मग रामकृपेनेच मनाला ती गती प्राप्त होणार आहे. आणि मग त्याला बुद्धीची जोड मिळाली की मग राममय होऊन माणसाला अध्यात्म साधना करावीशी वाटली पाहिजे. हे शिरोमय राघव पाहतो आहे. म्हणजे मनाला चंचल मनाला राघवाच्या दिशेने वळवून विवेकानं त्याचं ध्यान करणं, हा मार्ग माणसांना शिकव, हे इथे रामाकडे मागणं मानलेलं आहे. आणि अगदी आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तरी डोकेदुखी, मस्तकातले रोग, मेंदूचे विकार, स्मरणशक्ती या सगळ्यावरही शिरोमय राघव पातू या मंत्राचा उपयोग होत असतो. तर पुढचं दिलंय भालम दशरथात्मजा, म्हणजे कपाळाचं रक्षण करण्याचं काम करताना त्यांच्या वडिलांचा उल्लेख असलेल्या नावाचा उल्लेख केला आहे. कारण ते ज्येष्ठ पुत्र आहेत आणि दशरथ हे 10 इंद्रियांचे स्वामी आहेत. दशरथांच्या बद्दल आपले तुलसीदास म्हणतात राम राम सब कहे दशरथ कहे नकोय, एक बार दशरथ कहे तर कोटी राम जपो होय, असं त्या दशरथाचं सुद्धा महत्व आहे. आणि रामाला वनवास भोगायला लागला म्हणजे ललाटे लिखित प्रोत्सुक कस समर्था, एकदा कपाळावर लिहिलेलं पुसायला कोणीही समर्थ नसतं. आणि रामाच्या
मस्त म्हणजे ललाटावर हे जे वनवास दिला गेला त्याला कारण कोण होतं? त्यांच्या पित्यांनी जे काय दिलेलं होतं वचन पत्नीला ते कारण होतं. म्हणून कपाळावर जे लिहिलं गेलेलं आहे आपल्या मात्या पित्यांच्यामुळे किंवा कुळामुळे, त्या ते सहन करण्याची आपल्याला शक्ती यावी. हे भालम दशरथात्मजा पातू सगळीकडे घ्यायचे, रक्षण करो. भालम पातू दशरथात्मजा, दशरथाचा मुलगा असलेल्याने त्या माझ्या कपाळाचं रक्षण करावं. म्हणजेच ललाटीचे लेख जे आहेत ते मला सहन करण्याची शक्ती मिळावी. ललाटाचं रक्षण करायचं म्हणजे काय? तर कपाळावर लिहिलेलं सहन करणं हे ललाटाचं रक्षण आहे. म्हणजे रामाने वनवास, पत्नीवियोग सगळं ते सहन केलं. त्यावेळेला म्हटलं होतं रामोहम सर्वम सहे, मी राम आहे, दशरथात्मज आहे, त्यामुळे मी हे सर्व मला सहन केलंच पाहिजे, असं जे त्यांनी सगळं सहन केलेलं आहे. असा भालम दशरथात्मजा म्हणजे भाळी लिहिलेलं चुकवता येणार नसतं. ते दशरथात्मज रामाने मला ते सहन करण्याची बुद्धी द्यावी. म्हणजे अशा सगळ्या प्रसंगांना तोंड देता मला यावं. आणि म्हणजे निष्ठापूर्वक, बुद्धिपूर्वक जेव्हा माणूस परमेश्वराचा मार्ग अनुसरतो तेव्हा त्याला ते सहन करण्यात त्याचा अहंकार किंवा देहबुद्धी आडवी येत नाही. म्हणून आपल्याच ललाटारेखाला जेव्हा रामाचा परतत्व स्पर्श होतो तेव्हा माणूस सत्कर्मात जेव्हा प्रवृत्त होतो आणि मोक्षमार्ग नशिबात काही असू दे ते सहन करून मोक्षमार्गाची वाटचाल करणं म्हणजेच कपाळाचं रक्षण करणं आहे. आणि ते त्या दशरथाच्या मुलांनी करा. कौशल्य दृश्यपासून म्हणजे कुशलता मगाशी म्हटलं ते या जगात जगताना सर्व तऱ्हेचे बरं वाईट निवडता येणं म्हणजे कुशलता असणं. आणि ती यावी, कौशल्य दृश्यपासून म्हणजे माझ्या नजरेला ती शक्ती यावी, बरं वाईट पारखण्याची शक्ती मला यावी, सगळ्यांच्याकडे कौशल्याच्या मातेसारखं वात्सल्यतापूर्ण नजरेने पाहता यावं, हे डोळ्यांचं रक्षण आहे. डोळ्यांचं रक्षण करावं म्हणजे मला ते कसं सगळ्यांच्याकडे समबुद्धीने पाहता यावं असं म्हटलेलं आहे. वात्सल्याने पाहता यावं हे डोळ्यांचं रक्षण आहे. डोळ्यांचं रक्षण म्हणून म्हणजे माझ्या नजरेला ती तू शक्ती दे की मी सर्वांच्याकडे समभावाने पाहू शकेन. विश्वामित्रांना काय, विश्वामित्र प्रिय म्हणून त्यांनी काय दिलंय तर श्रुतींचं रक्षण करावं. आता त्या सगळं त्यांनी जे ज्ञान दिलं होतं विश्वामित्रांनी, अनेक अस्त्रांचं शस्त्रांचं सगळं बारकाईने ज्ञान दिलेलं होतं, ते त्यांनी अत्यंत म्हणजे नम्रतेने स्वीकारलेलं होतं. प्रभू रामचंद्र ईश्वराचे अवतार होते, त्यांना कुठलं ज्ञान नव्हतं असं नाही. पण गुरुकडून ज्ञान घेताना ते ज्ञानग्रहणाचं कार्य करणारा जो कान आहे तो सगळा कान त्या रक्षणाकडे द्यायला लागतो. म्हणजे आपल्याला गीतेने जे सांगलंय तद्विद्धी परिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, असं विनयाने ज्ञान घेण्याची बुद्धी माझ्या म्हणजे क्षमता माझ्या कानानं येऊ दे, हे कानाचं रक्षण करणार आहे. म्हणजे जिज्ञास वृत्ती पाहिजे, नम्रपणा पाहिजे, गुरुकडून शिकण्याची, जीवाचं कान करून शिकण्याचं, श्रवण करण्याची जी क्षमता माझ्यात येऊ दे, हे कानांचं रक्षण आहे. आणि ते विश्वामित्रांना प्रिय असलेल्या रामाने करावं. घ्राणम पाहतो मखत्राता, मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणार जो आहे. आता यज्ञ म्हणजे काय तर आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे अनेक यज्ञ गीतेने सांगितलेले आहेत. द्रव्ययज्ञ, जपयज्ञ, ज्ञानयज्ञ, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अजपा जप यज्ञ, जो म्हणजे प्राणायाम, श्वासोश्वास, तो कशाच्या साहाय्याने केला जातो? नाकाच्या साहाय्याने. म्हणून तो यज्ञ हा सुद्धा त्या नाकाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तो यज्ञाचं रक्षण करणारा जो राम आहे त्यांनी ते अपाने योगोदी प्राणात प्राणापाने समापरे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणा, असं ते आहे. ते प्राणायामाची जी महती आहे ती नासिकेद्वारे चालत असते आपल्या. आणि आपले जे सगळे श्वास आहेत ते प्राणायाम सगळ्या योगांचा पाया आहे. म्हणून यज्ञ रक्षण करणाऱ्या रामाने त्या नासिकेचं रक्षण करावं. म्हणजे माझ्या नाकाकडून व्यवस्थित प्राणायाम त्यांनी करून घ्यावा. नाकाचं रक्षण म्हणजे काय तर प्राणायाम व्यवस्थित करून घ्यावा. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तरी नाक चांगलं असणं म्हणजे व्यक्तिमत्व संपन्न असणं. म्हणजे रामाने माझं नाकाचं रक्षण करावं म्हणजे काय, माझं व्यक्तिमत्व त्याने नेहमी प्रसन्न ठेवावं असं आहे. म्हणजे रामाने जेव्हा त्या मखत्राता का झाला तर त्यांनी मारीचा आणि ताटिका यांचा आधी मारीच्याला उडवून लावलं होतं आणि ताटिकेचा वध केला होता. तर आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला ताटका असतात. ताटका म्हणजे काय, आपल्याला मिळणाऱ्या सिद्धी, यश,
कीर्ती, या सगळ्या उन्मत्त करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना इथे ताटका म्हटलेलं आहे त्यांनी. आणि मारीच म्हणजे मोह. तर त्या मोह आणि त्या सिद्धी यांच्यावर मात करून त्या नक्षत्राचा रामाने माझ्या नाकाचं रक्षण करावं म्हणून. आणि नंतर काय, मुखम पातू सौमित्री वत्सला. तर सौमित्री वत्सल म्हणजे लक्ष्मणावर प्रेम करणार. त्यांनी अशा त्या रामाने मुखाचं रक्षण का करायचं, तर मुखाचं रक्षण म्हणजे आपली जी उपभोग घेण्याची वृत्ती. मुख म्हणजे काय, तर उपभोग घेण्याची वृत्ती आहे, त्याच्यावर नियंत्रण करावं. म्हणजे आपण उपभोग घेताना आपल्या धाकट्या भावाचं स्मरण ठेवावं, म्हणजे समाजातल्या कमजोर घटकांचं स्मरण ठेवलं पाहिजे. हे मुखम सौमित्री वत्सला, त्यांच्याबद्दल मनात वत्सल भाव असला पाहिजे, तरच ते मुखाचं रक्षण होईल. ते मुखाचं रक्षण असं त्यांनी करावं की सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना आपण जे खातोय त्यातला भाग मिळेल की नाही याची दक्षता घेणं म्हणजे मुखाचं रक्षण असणं. आणि मग तो त्यांनी जेव्हा मुख सौमित्री वत्सला म्हणजे त्यांनी लक्ष्मणावर अतिशय प्रेम होतं ते रामांचं, तसं समाजातल्या सगळ्या घटकांच्यावर प्रेम करण्याचं म्हणून ते मुखम सौमित्री वत्सला असं म्हटलेलं आहे. आता जिव्हा विद्यानिधीपासून, श्रीराम हे विद्यानिधी होते. आधी तर ते सगळे खजिना जो रावणाने कुबेराचा जिंकला होता तो लंकेचा पाडाव झाल्यावर त्यांचा झालाच होता, पण ते सर्व तऱ्हांच्या विद्यांचा निधी होता, विद्यांचा साठा होता. तो सर्व विद्याधन, सर्वश्रेष्ठ विद्याधनाचे स्वामी म्हणून ते विद्यानिधी असे होते. आणि जीभ हे ज्ञानेंद्रिय असं आहे की ज्याच्याद्वारे विद्या ग्रहण केली जाते, विद्या दिली जाते. जीभ हा अत्यंत महत्त्वाचा असा एक अवयव आहे की वाक संयत आणि रस संयत असं दोन्ही असणं आवश्यक आहे. जी जिभेची दोन कार्य आहेत, बोलणं आणि खाणं, त्या दोन्हीवरही नियंत्रण ठेवण्याचं काम मला विद्यानिधी रामाने शिकवावं, हे त्या जिभेचं रक्षण आहे. म्हणून जेव्हा विद्यानिधी पाहतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगेपाशी जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र, असं जे जिभेची महती सांगितलेली आहे समर्थाने. त्या सद्गुण आणि मित्राला ताब्यात कसं घ्यायचं ते माझ्या जिभेला रामाने शिकवावं, म्हणून जेव्हा विद्यानिधीत पाचवत आहे. आता कंठम भरतवंदिता, कंठचं रक्षण कोणी करायचं, तर भरताने ज्यांना वंदन केलेलं आहे अशा रामाने करायचं. आता कंठाचं रक्षण करणं म्हणजे क्षुधा आणि तृष्णा यांच्यावर संयम ठेवण्याची शक्ती मला द्या. कारण कंठ उपेक्षित पिपासा निवृत्ती असं पातंजल योगात म्हटलेलं आहे की तो काय जो जिव्हेने जालंधर बंद करतात त्याच्यामुळे पिपासा निवृत्ती होते. आणि श्रीरामांना ज्या बला आणि अतिबला विद्या प्राप्त होत्या त्यामुळे त्यांना ती शक्ती आपोआप प्राप्त झालेली होती. आणि कंठम भरतवंदिता हे श्रीरामांच्यावर प्रेम करणारा होता, पण जेव्हा त्याच्या आईने काय केलं हे समजलं तेव्हा तो क्रोधायमान झाला होता. भरत त्यांनी कैकेयीची निर्भत्सना केली होती. आपल्याला गीतरामायणात माहिती की श्रीरामांना वल्कल देता कानच जळले हात तुला पाळता पुरुषार्थ होते या खडगाची दार. म्हणजे त्या मातेचं हातात खडग घेऊन शिरच्छेद करावा इतक्या विचारापर्यंत ते पोचलेले होते भरत. आणि तेव्हा त्यांनी ते मातेला कठोर वाक्कारण केलेलं होतं, त्यामुळे भरतांचं स्वरयंत्र बिघडलेलं होतं. आणि मग रामाने जेव्हा त्यांना भेटल्यावर त्यांच्या गळ्याला मिठी मारली तेव्हा त्यांचं स्वरयंत्र शांत झालं. कंठ जो त्यांचा बिघडलेला होता तो दुरुस्त झाला. म्हणून कंठाचं रक्षण कोणी करायचं आहे, त्या भरतवंदिता, भरत ज्याला नमस्कार करतो अशा श्रीरामांनी करायचं आहे. आणि कंठाचं रक्षण करायचं आहे म्हणजे जे कंठात जे विशुद्ध चक्र असतं ते त्यांनी सिद्ध करायचं आहे. म्हणजे जी यौगिक प्रक्रिया आहे ती माझ्या बाबतीत श्रीरामांनी करावी, कृपादृष्टीने करावी. आणि म्हणून महाराजांनी माझं स्वरयंत्र कधी बिघडू नये हे माझ्या कंठाचं रक्षण त्यांनी करायचं आहे. आणि मग आपली जे आज्ञाचक्र आणि विशुद्ध चक्र जागृती करण्यासाठी, हे दोन चक्र जागृत करण्यासाठी श्रीरामांनी मला मदत करावी, श्रीरामांनी कृपा करावी. हे कंठम भरतवंदिता पाहतो याच्या मागचा हा अर्थ आहे. म्हणजे स्वरयंत्राचं म्हणजे कंठाचं रक्षण आणि माझ्या ते यौगिक प्रक्रिया हे दोन्ही श्रीरामांनी घडवून आणावं म्हणून कंठम भरतवंदिता. तर स्कंदौ दिव्य आयुध पाहतो म्हणजे खांद्यांचं रक्षण कोणी करायचं आहे, तर दिव्य आयुध ज्यांनी धारण केलेला असतो. कारण दिव्य आयुध धारण करायला खांदे बळकट असावे लागतात. जसे ते श्रीरामांचे होते, म्हणजे धनुष्यबाण घेण्यासाठी खांदे बळकट होते. शंकराचं धनुष्य त्यांनी त्यामुळेच मोडलेलं होतं.
अशा त्या श्रीरामांनी माझ्या खांद्यांचं वर्णन करावं. खांद्यांचं रक्षण करावं म्हणजे काय, तर मी आता काय आपण धनुष्यबाण घेऊन कुठे जात नाही, तर मी ज्या जबाबदाऱ्या अंगावर घेतलेली आहेत, जबाबदारी मी नेहमी आपण खांद्यावर घेतली असं म्हणतो, त्या खांद्यावर घेतलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि या संसारातले सगळे त्रिविध ताप आहेत ते सहन करून मला माझी पारमार्थिक वाटचाल करण्यासाठी तो स्कंदव दिव्या पाहतो त्यांनी मला मदत करावी. माझे बाहू संसारिक जबाबदाऱ्या पेळण्यासाठी समर्थ ठेवावे, हे खांद्यांचं रक्षण आहे. खांदे बळकट असतील योगशास्त्राच्या दृष्टीने, खांदे बळकट असतील तर सर्वांगासन करता येतं आणि मग सर्वांगासनही मला करून माझा योगाभ्यासही साध्य करता यावा, हे स्कंदव दिव्यायुध पाहतो. भुजव भग्नेश कार्मुका, म्हणजे आता विश्वकर्म्याने 2 धनुष्य निर्माण केली होती, एक शिवधनु आणि एक वैष्णवधनु. आणि मग सगळ्यांनी ब्रह्मदेवाने विचारले यातलं श्रेष्ठ कोण, तेव्हा त्यांनी दोघांना दाखवायला सांगितलं. विष्णूने शिवधनुष्य होतं ते आपल्या जंबकास्त्राने निशब्द केलं, तेव्हा शिवाने मग ते आपलं धनुष्य जनकाच्या पूर्वजांना देऊन टाकलं होतं आणि मग ते परंपरेने जनकाला आलं आणि पुढे ते त्यांनी भग्नेश कार्मुका म्हणजे त्यांनी शिवधनुष्याचा भंग केला होता. त्यांनी माझ्या भुजांचं रक्षण करावं, कारण धनुर्भंग करण्याकरता भुजांची ताकद अत्यंत महत्त्वाची असते. तो पराक्रम शंकरांनी केला होता. आणि शिवधनुर्भंग करणं याचा दुसरा एक अर्थ, शिव हे कशाचं प्रतीक आहे, त्या लयाचं प्रतीक आहे. आणि शिवधनुचं शिवाचं धनुष्य भंग करणं म्हणजे मरणाचं भय नाहीचं करणं. ते मला श्रीरामांच्या कृपेने मरणाचं भय माझ्या मनातलं नाहीच होते. आणि मग ते श्रीरामांनी भुजव भग्नेश कार्मुका ही स्वपराक्रमाने स्वसाधने परमार्थ मार्गाची वाटचाल करून मरणासाठी निर्भय व्हा, हे त्यांना सांगितलेलं आहे. मग सगळी कीर्ती संपत्ती तुम्हाला येईल. म्हणून भुजांचं रक्षण, तो विनयभाव रामाच्या ठाई नव्हता म्हणून त्याला ते धनुष्य उचलता सुद्धा आलं नव्हतं, ते श्रीरामांनी त्याचा भंग केला होता. आणि असं ते बाहुबल असणाऱ्या रामाने माझ्या भुजांचं रक्षण करावं, म्हणजे माझ्या मनातलं मरणाचं भय, शिवधनुष्य जिंकणं म्हणजे मरणाचं भय नाहीचं करावं. सर्व सीतापती पाहतो, सीतापती असलेल्या श्रीरामांनी माझ्या हातांचं रक्षण करावं. आता हातांचं रक्षण करण्याचं काम सीतापतीकडे का दिलंय, कारण करग्रहण पाणी ग्रहण म्हणजे विवाहाने त्यांचं नातं जोडलं गेलेलं होतं. आणि मग त्या माझ्या हातांचं रक्षण करावं सीतापती रामाने म्हणजे काय, तर सीता हे समर्पणाचं प्रतीक आहे. ती समर्पण वृत्ती साधकात यावी येणं म्हणजे त्याच्या हातांचं रक्षण व्हावं. हात नेहमी असे असले पाहिजे असं म्हणतात. समर्पण दान करायला सिद्ध असले पाहिजे. ती वृत्ती हातात येणं हे हाताचं रक्षण आहे. ती वृत्ती माझ्या हातात येऊ दे कोणाच्या याने, तर सीतापती रामांनी ती मला हे द्यावी. म्हणजे शिवाय हातांनी विविध मुद्रा करतात. तुम्हाला माहीत असेल की अंगठा म्हणजे तेज, तर्जनी म्हणजे वायू, मध्यमा म्हणजे आकाश, अनामिका म्हणजे पृथ्वी आणि करांगोळी म्हणजे आग. आणि मग ते विविध आजार बरे करण्यासाठी त्या मुद्रांचा उपयोग होतो. म्हणजे त्या बोटातली ती शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी रामाने मदत करावी. म्हणून करो सीतापती पातू आणि ती समर्पण वृत्ती हातात येणं हे हातांचं रक्षण श्रीरामांनी सीतापती रामांनी करण्यासारखं आहे. हृदयम जामशग्निदीप म्हणजे मगाशी मी सांगितलं तर त्यांनी परशुरामांना जिंकलेलं होतं. 6व्या अवताराला 7व्या अवताराने जिंकलं होतं. आणि म्हणजे परशुराम जे एकाकी लढले होते तरीही त्याने म्हणजे त्यांच्यात वैर नव्हतं, पण त्यांना आपल्यापेक्षा एक समर्थ अवतार निर्माण झालेला आहे. हा नवा अवतार जो आता 7वा अवतार आहे हे बघूनच म्हणजे त्या परशुरामांचं मन जिंकलं गेलं होतं. म्हणून परशुरामांच्या अंतःकरणात थोडासा आधी अहंकार होता, माझ्यासारखं कोणी नाही, तो श्रीरामांनी दूर केला. म्हणजेच माझं अंतःकरणातला सुद्धा माझ्या हृदयात जर काही अहंकार असेल तर तो तुम्ही नाहीसा करून मन निर्मळ करा. दया क्षमा शांती तिथे आला, हे हृदयाचं संरक्षण आहे. म्हणून हृदय जामलेले मध्यम पाद करध्वंसी म्हणजे पोटाचं रक्षण करण्याचं काम खरं राक्षसाला नाश करणाऱ्या माणसाकडे दिलेलं आहे. कारण खरं या शब्दाचा अर्थ काय, ख रमते किती खरा. ख म्हणजे आकाश, आकाशात रमणारा कोणतं वायू, म्हणजे पोटात आपला वायू असतो आणि तो दूषित झाला की अनेक तऱ्हांचे रोग आपल्याला होतात. पण योग्य प्रमाणात जर प्राणायामाने आहार विहार असेल तर त्या दोषांपासून मुक्ती मिळते. म्हणजेच पोटातल्या दूषित वायूचा नाश करण्याचं काम
श्रीरामांनी करायचं, म्हणून मध्यम पातू खरंच वंशी. आणि त्यांनी त्या दुसऱ्या अर्थाने खरं असणाऱ्या राक्षसाचा नाश केला होता. म्हणजे आजच्या डॉक्टरांच्या भाषेत लॅबडाऊन म्हणतात, म्हणजे उदर पोकळी, ज्यात अनेक अवयव असतात आपले, आतडी, यकृत, मूत्रपिंड वगैरे, असं त्या सगळ्या आजारांचं कारण पोटातला वायू बिघडणं हेच असतं. म्हणून शरीर रोगरहित आणि कार्यरत राहण्यासाठी मध्यम पात करत वंशी. म्हणजे निरामय शरीर लाभलं की आपोआपच योगयाग करता येतील, ध्यानधारणा करता येतील आणि परमेश्वराकडे परमार्थ मार्गावर वाटचाल करता येते. नाभीम जांबवदाश्रया म्हटलेलं आहे. जांबवानाचा आश्रयस्थान असलेल्या रामाने नाभीचं रक्षण करावं. नाभी या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे, जिथे मणिपूर चक्र, गर्भावस्थेत बालकाचं पोषण जिथे होतं. आणि तसंच यज्ञ, म्हणजे सर्व सृष्टीची नाभी कोण, तर यज्ञ आहे. म्हणून त्या यज्ञ स्वामी विष्णू आहेत. म्हणून त्यांनी त्या माझ्या नाभीचं, म्हणजे मूळ स्थानाचं रक्षण जांबवंताने का केलं आहे? कारण जांबवंतांचा वडील ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाचा जन्म नाभीतून झालेला आहे. म्हणून नाभीचं रक्षण करण्याचं काम त्या जांबवदाश्रय असलेल्या रामाकडे सोपवलेलं आहे. सुग्रीव वेश कधी पाहतो, त्या वालीला मारून ते सुग्रीव झालेले होते. वाली म्हणजे कोण होता, तर इंद्राचा मुलगा होता. आणि इंद्र हा उपभोगाचं प्रतीक मानला जातो. तसाच त्याचा मुलगा सुद्धा तसाच असणार. आणि म्हणून त्याला मारणारा वालीला मारून ते सुग्रीवेश झालेले होते. म्हणजे कटी हा अवयव कामवासना या गोष्टीशी संबंधित आहे. म्हणजे षड्ऋतूतून बलवान असा तो काम आहे. म्हणून संयम शिकवण्यासाठी मला रामाने मदत करावी, याच्यासाठी त्या सुग्रीवेशाला कटिपातू म्हटलेलं आहे. म्हणजे सुग्रीवेश म्हणजे कामावर नियंत्रण ठेवायला मदत करणं, हेच कटीचं रक्षण करणार आहे. आणि पुरुषार्थासाठी कंबर कसून सुग्रीव म्हणजे ताठ मानेने, सुग्रीव म्हणजे चांगली मान असलेला, असा ताठ मानेने मला या जीवनात जगता येऊ दे, हे कटिपातूचं अर्थ आहे. आणि ते सुग्रीवाने करावं. सक्तीने हनुमत प्रभू, म्हणजे आपल्याला जे मणिपूर चक्राच्या शेजारचे जो नाडं असतात, ज्याला जांगड म्हणतात, जिथे मांड्या शिकवलेल्या असतात, त्याचं रक्षण हनुमत प्रभू रामाने करावं. कारण तो भाग योगासन आणि मूलाधार चक्र यांच्याशी संबंधित आहे. आणि हनुमान हे परमयोगी होते. हनुमान आणि श्रीराम दोघंही परमयोगी होते. म्हणून योगाशी संबंधित असे जे अवयव आहेत, म्हणजे योगमार्गात यमनियम पाळून जे प्रावीण्य मिळवायचे, त्याच्यासाठी जे मनोजय आवश्यक आहे, त्या मारुतीरायांच्या प्रमाणे तो मनोजय मला करता यावा आणि प्राणावर विजय मिळवता आला की आत्मज्ञानाकडे वाटचाल करता येते. आणि हे सक्तीचं काम आहे. त्याचं रक्षण हनुमत प्रभू रामाने करा. ओरू रघुत्तम पातू रक्षक विनाशकृत, म्हणजे राक्षसांचा कुळाचा नाश करणाऱ्यांनी माझ्या मांड्यांचं रक्षण करावं. उरू म्हणजे आता रामाने वंशविच्छेद केला नव्हता, तर त्यांची फक्त राक्षसी प्रवृत्ती नाहीशी केली होती. राज्य विभीषणालाच दिलं होतं. राक्षस वंश चालू ठेवला होता. आणि मांड्या हे वंश चालू ठेवण्याचं, म्हणजे वीर्य निर्मितीचं ठिकाण मानलं जातं. म्हणून त्यांनी जसा तो वंश चालू ठेवला होता, तसा वंश चालू राहणं हे म्हणजे मांड्यांचं रक्षण आहे. म्हणून उरू रघुत पातू, की ज्याने राक्षस या कुळातल्या राक्षसी वृत्तीचा नाश केला होता, त्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या मांड्यांचं, म्हणजे वीर्य निर्माण होणाऱ्या अवयवांचं रक्षण करा. आता जाननी सेतुकृत पातू, हे तर आपल्याला सगळ्यांना रोजच म्हणायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते आपण अनेक तऱ्हांचे पूल, मगाशी मी सांगितलं, कोसलपासून लंकेपर्यंतचा पूल, समुद्रावर 2 जमीन आणि पाणी ओलांडण्यासाठी तो बांधलेला पूल, नंतर शेवटी रामनामाने पृथ्वी आणि स्वर्ग असा जोडणारा पूल, अशा अनेक तऱ्हांचे पूल ज्यांनी बांधलेले होते, त्या श्रीरामांनी, सेतुकृत श्रीरामांनी माझ्या गुडघ्यांचं रक्षण करावं. कारण गुडघे हे सुद्धा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा पूल आहे. गुडघ्याच्या खालचा भाग म्हणजे पृथ्वी तत्व आहे, वरचा भाग म्हणजे जलतत्व आहे. त्या दोन्ही भागांना जोडणारा असा जो गुडघा आहे, त्याचं रक्षण या सेतुकृत रामाने असं करावं. म्हणजे हे 2 महत्त्वाचे अवयव जोडणारे महत्त्वाचे सेतू आहेत. आणि आपल्या शरीरातलं जे पृथ्वी तत्व आणि जलतत्व आहे, ते दोन्ही एकत्र सांधून राहावं, याच्यासाठी श्रीरामांनी जाननी सेतुकृत पातू, माझ्या गुडघ्यांचं रक्षण करावं. जंघे दशमुखांतका, दशमुखांतक म्हणजे
रावण हे सुद्धा कामभोगाचं प्रतीक होता. त्यांनी सुद्धा माझ्या जांघांचं म्हणजे पोटऱ्यांचं रक्षण करावं. पोटऱ्या म्हणजे काय, तर माणसाला चालण्याला मदत करणाऱ्या, उपभोगापर्यंत नेणारा अवयव, उपभोगाच्या वस्तूपर्यंत नेणारा अवयव म्हणून त्याचं रक्षण करण्याचं काम रावणाला मारणाऱ्या रामाने करावं असं सांगितलेलं आहे. आणि पादव विभीषण श्रीधर म्हणजे विभीषणाला राज्यलक्ष्मी देणाऱ्या, म्हणजे असत पक्षाचा त्याग करून सत्पक्षाकडे येणाऱ्यांना जोड देतो. जो त्यांच्या पायाशी आला होता आणि परमेश्वराच्या पायाशी लीन झाल्याशिवाय काही मिळत नाही हे सांगण्याकरता विभीषण श्रीधर तो पाहतो आहे. त्यांनी जो आणि विभीषणाप्रमाणे मी निर्भय होऊन आला होता तो, तशी निर्भयता मला प्राप्त होऊ दे. म्हणजे पायाशी लीन झालेल्याला ते आश्रय त्यांनी दिलेला आहे. त्या श्रीरामांच्या पायाशी मी आता लीन होण्याचा मार्ग माझ्या मनात सदैव तीच इच्छा असू दे की मी सुद्धा विभीषणासारखा श्रीरामांच्या पायाशी लीन होईल असं म्हणून शेवटी पातुरामो खिलम बपू असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या सगळ्या देहाचं रक्षण, म्हणजे फक्त हा दिसतो तो स्थूल देह नाही, तर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह या चारही देहांचं रक्षण श्रीरामांनी करावं. आणि वपू याचा दुसरा अर्थ रामपादुकिलम वपू, वपू म्हणजे संपूर्ण जग, संपूर्ण विश्व, संपूर्ण विश्वाचं तारण या मंत्राने व्हावं. म्हणजे शिरोमे राघवपासून ते शेवटी अखिलम वपूपर्यंत ही षटचक्र जागृतीची प्रक्रिया याच्यातनं सांगितलेली आहे. आणि या सगळ्या षटचक्र जागृतीतून कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया पण बुधकौशिक ऋषींनी सांगितलेली आहे. आणि अशा या सगळ्या 19 अवयवांचं रक्षण करणाऱ्या अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांनी हे सांगितलं आहे. त्या नावांचा आणि त्या अवयवांचा असा संबंध आहे. अशी सगळी आपण जी विशेषणं पाहिली ती आधी कुलवाचक विशेषणं पाहिली, राघव आणि काकुस्थ, दाशरथी, कौसल्येय, सौमित्रीवत्सल, भरतवंदित, सीतापती ही त्यांची नातेवाईकांच्या वर्णाची विशेषणं पाहिली. विश्वामित्रप्रिया आणि जामजज्ञेतील ही त्यांच्या गुरूंच्या वरची विशेषणं झाली. नंतर सुग्रीवेश, हनुमत्प्रभू, जांबवदाश्रय, विभीषण ही त्यांच्या अनुयायांच्या वरनं दिलेली विशेषणं झाली. आजानुबाहू, राजीव नेत्र, नीरदाभ, प्रसन्न ही सगळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष झाले. धृतशरधनुष असे, करुणानव, पराक्रमी, संहारकर्ता ही सगळी रूपं पाहून झाल्यानंतर ती जी 2 विशेषणं शेवटी दिलेली आहेत सगळ्यात, ती अत्यंत महत्त्वाची आहेत की ते म्हणजे पूर्ण पुरुष हा म्हटलेलं आहे. मग ते परमात्म्याचे अवतार आहे. श्रीरामचंद्र हे पूर्ण पुरुष आहेत, साक्षात परमात्माच आहेत. म्हणून ते वेदांत वेद्यो म्हटलेले आहे की जेवळ वेद आणि उपनिषद यांनीच कळणारा परमात्मा असतो तसे ते आहेत. ते यज्ञेश आहेत, म्हणजे यज्ञाचे स्वामी आहेत. म्हणजे प्रत्येक कर्माचा कर्ता आणि भोक्ता हा जो असा विष्णू असतो तसे ते आहेत. ते पुराण आहेत, म्हणजे प्राचीन आहेत. पुरुषोत्तम आहेत, म्हणजे ते भगवंतांचेच अवतार आहेत. विष्णू सहस्रनामात राम हे पण एक नाव आहे. आणि ह्या बुधकौशिक ऋषींनी परमात्मा वाचक आहे याच अर्थी आणखीन एक सुंदर विशेषण दिलेलं आहे, ते म्हणजे वेदस. वेदस शब्दाचा अर्थच परमात्मा असा आहे, म्हणजे परब्रह्म, निर्माण करता, सच्चित आनंद हे स्वरूप त्या वेदस या विशेषणातून दिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटची 2 जी म्हटलं तसं एक हा पूर्ण पुरुष परमात्मा आहे एक विशेषण, आणि शेवटी मोक्षदाता म्हटलेलं आहे. मोक्षदाता म्हणण्यासाठी बुधकौशिक ऋषींनी अखेरीला काय म्हटलंय, भर्जनम भवबीजानां तर्जनम यमदूतानां, म्हणजे यमदूतांना परत फिरवून संसाराचं बीज जाळून टाकणारे आहेत, पुनर्जन्म नाहीसे करणारे आहेत. म्हणून भर्जनम भवबीजानां असेल, म्हणून त्यांच्या चरणी जेव्हा माणूस लीन होतो त्याला पुनर्जन्माची भीती राहत नाही. जे शंकरांनी आश्वासन देतात सगळ्यांना तिथे की मुक्तीचं आश्वासन देतात ते खरं होतं. म्हणून बुधकौशिक ऋषींनी एवढी सगळी विशेषणं वापरून मग अखेरीला म्हटलं आहे, रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासो स्वयं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर.